आपण पाहताय महाधुरळा. हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. नमस्कार, महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरुबाळ माळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. कोल्हापूर महापालिकेत प्रचाराचा महाधुरळा उडालेला असताना एक मोठी घटना, राजकीय मोठी घटना घडलेली आहे. कारण कोल्हापूर महापालिकेत आता एका पक्षाच्या उमेदवारानं थेट माघार घेत दुसऱ्या पक्षालाच पाठिंबा दिला आहे. मतदानाला अजून 4 दिवस आहेत, त्यामुळं त्याच्या आधीच उमेदवारानं प्रचारातनं पाय काढता घेत आपला पाठिंबाच थेट दुसऱ्या पक्षाच्या उमेदवाराला दिलेला आहे. ही घटना आहे कोल्हापूर महापालिका प्रभाग क्रमांक 17 जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार माजी नगरसेवक कमलाकर भोपळे यांच्या पत्नी ज्योती भोपळे यांनी आज अचानक माघार घेतली आणि काँग्रेसला पाठिंबा दिलेला आहे. प्रभाग क्रमांक 17 मध्ये काँग्रेसचे उमेदवार प्रवीण केसरकर, सचिन शेंडे यांच्यासह आणखी 2 काँग्रेसचे उमेदवार आहेत. त्या सर्वांना ज्योती भोपळे यांनी पाठिंबा दिला आहे. मुळात कोल्हापूर महापालिकेत जनसुराज्य शक्ती पक्ष जेव्हा उतरला तेव्हाच प्रभाग क्रमांक 10 मध्ये प्रसाद चव्हाण यांनी उमेदवारी अचानक माघार घेतली. पहिला धक्का दिला आणि आता दुसरा धक्का जनसुराज्य पक्षाच्याच उमेदवारांना दिलेला आहे. कारण एबी फॉर्म घेऊन गेले 8-10 दिवस प्रचार करून आज अचानक ज्योती भोपळे, माजी नगरसेवक कमलाकर भोपळे यांच्या पत्नी आणि स्वतः कमलाकर भोपळे यांनी निवडणुकीतून माघार घेतलेली आहे आणि माघार घेऊन थेट काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. जनसुराज्य पक्ष हा भाजपचा मित्र पक्ष आहे आणि तसं असताना सुद्धा भाजपच्या मित्र पक्षाला म्हणजे राष्ट्रवादी पक्षातील तिथं अनेक जण 4ही उमेदवार आहेत, त्यांना पाठिंबा न देता थेट काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे कोल्हापूरच्या राजकीय महापालिकेच्या एकूण वर्तुळातली ही मोठी घटना आहे. कारण भाजप किंवा राष्ट्रवादीला पाठिंबा न देता जनसुराज्य पक्षाच्या उमेदवारानं माघार घेत थेट काँग्रेसला पाठिंबा दिला आणि काँग्रेसचा उमेदवार निवडून यावा यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. यामुळे अचानक कोल्हापूर महापालिकेतल्या प्रभाग क्रमांक 17 मधलं राजकीय वारं बदललेलं आहे. हा मोठा धक्का आहे जनसुराजला आणि मित्र पक्षाला सुद्धा. अशाच राजकीय बातम्या आपल्याला हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा युट्यूब चॅनल. धन्यवाद.